तर मित्रांनो अलाइट मोशनमध्ये साइन इन कसं करायचं हे सांगणार आहे मित्रांनो मी। तर खूप लोकांना साइन इन प्रॉब्लेम येतच आहे पहिल्यापासून। काही लोक फेसबुकवरती पण करून बघत आहे मित्रांनो, फेसबुकवरती पण नाही होत मित्रांनो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये असा सोल्युशन सांगणार आहे की तुमचा 99% मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये असं सोल्युशन त्याच्यामध्ये तुमचा 99% लोकांचे जे काही साइन इन प्रॉब्लेम आहे ते सर्व सॉल्व होत। तर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो, तरच तुम्हाला समजून जाईल मित्रांनो। ओके तर मित्रांनो चला तर आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मग आपला सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं, जे का आपला असं काही प्रोसेस सांगत आहे मित्रांनो। जसं की आपला एक्सेप्ट ऑल अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला गेट स्टार्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे लोडिंग घेईल मित्रांनो। लोडिंग घेतल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे लोडिंग घेतल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे प्रोफाईलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपल्या इथे साइनिंगचं ऑप्शन येत आहे, साइनिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करा। मग आपला अशा प्रकारे साइन इन विथ फेसबुक आणि साइन इन विथ गूगल, साइन इन विथ ईमेल असं काही 3 ऑप्शन देत, अशा प्रकारे 3 ऑप्शन येत आहे। मग आपला वरच्या बाजूला अशा प्रकारे साइन इन विथ ईमेल वरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे कोणती एक ईमेल सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। जसं की मी एक ईमेल सिलेक्ट करून घेता मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे राईटचं ऑप्शन आहे, ऑप्शन आल्यानंतर मग मित्रांनो आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो। आपला एक मग आपल्या अशा प्रकारे जीमेलला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे नो रिप्लायचं एक मेसेज येईल मित्रांनो अलाइट मोशनकडून आपला। मग आपल्या मेसेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे साइन इन टू अलाइट मोशन अलाइट क्रिएटिव्हवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे साइन इन होऊन जाईल मित्रांनो। अशा प्रकारे अलाइट मोशनमध्ये नेल्यानंतर मग आपला अशा प्रकारे साइन इन झालेलं दिसून जाईल मित्रांनो। ऑलरेडी माझं पण एक अकाउंट आहे मित्रांनो, ह्याच अकाउंटनं साइन इन झालेलं आहे मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्हाला जर असं पण काही होत नसेल तर मग आपला गूगलला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे टॅम्प ईमेल सर्च करायचं मित्रांनो। जसं की आपलं मी सर्च करायचं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। ओके सर्च केल्यानंतर मित्रांनो जसं की आपला एक फर्स्ट आयडी येत आहे मित्रांनो, साईटवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एक ईमेल देईल मित्रांनो। अशा प्रकारे लोडिंग होत आहे, लोडिंग झाल्यानंतर एक ईमेल देईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे ईमेलवरती ह्या ईमेलला कॉपी करून घ्यायचं मित्रांनो। कॉपी केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे बॅक जायचं। मग आपला अलाइट मोशनला ओपन करायचं, या प्रोफाईलवरती क्लिक करून साइन इनवरती क्लिक करायचं। साइन इन विथ ईमेलवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला इथे एक ईमेल देण्यासाठी सांगत आता जे आपण ईमेल घेतलेला आहे त्याला प्रेस करायचं आहे। मग मित्रांनो इथं प्रेस करायचं, प्रेस केल्यानंतर पेस्ट ईमेल करून घ्यायचं। पेस्ट ईमेल केल्यानंतर मग नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं साइन इन झालेलं दिसेल। मग आपला अशाच प्रकारे डबल बॅक जायचं मित्रांनो। आणखीन आपला हे वेबसाईटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे साइन इन टू अलाइट मोशन क्रिएटिव्हच्या पुढे एक ॲरो दिसत आहे, ॲरोवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला साइन इन टू अलाइट क्रिएटिव्हवरती क्लिक करायचं मित्रांनो। क्लिक केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे अलाइट मोशनमध्ये येऊन जाईल मित्रांनो। आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे दिसून झालं ऑलरेडी आपण मग आपलं साइन इन होऊन झालेलं दिसून जाईल मित्रांनो। साइन इन झाल्यानंतर मग आपला अशा प्रकारे अकाउंट वगैरे बनलेलं दिसून जाईल। मग आपला अशा प्रकारे ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ठेवायचा असेल तर आपला चेंज प्रोफाईल फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काय आपल्या आवडीची फोटो त्या फोटोला एडिट करून मग आपलं चेंज करायचं मित्रांनो। जसं मी आपलं ठेवलं त्याच स्टेपमध्ये चेंज करून घ्यायचं। मग तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या, कमेंट करून सांगा मित्र आपला व्हिडिओ कसा झाला। तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये। आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।